सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत हो। कालच्या ज्ञान सत्रामध्ये मूर्ती अवलोकनी राऊता विस्मो हे चरित्र आपण पाहिलं। श्रीमूर्तीचं स्मरण करणे कसं असावं त्या संदर्भामध्ये ते चरित्र होतं। आज पाठवदा राहिया भेटी या चरित्रामध्ये पण भगवंताच्या श्रीमूर्तीचा उल्लेख आलेला आहे आणि म्हणून मूर्तिज्ञानकारांनी हे चरित्र मूर्तिज्ञानामध्ये घेतलेलं आहे। गोसावियांसी दुपहाराचा पूजावसरू झाल्यानंतरे गोसावी पटी साळेवरी सपूजित आसनी उपविष्ट असती। पूजावसर झाल्यानंतर दुपारचा देव पट्टी शाळेवर बसलेले आहेत। बीड जिल्ह्यामध्ये पाटवदा आहे, तेथील ही लीळा आहे। सपूजित आसनी उपविष्ट असती। सपूजित बाईसा ज्याप्रमाणे पूजावसर करायच्या, चंदनाची भोवरी, फुलांचे बाहुभूषणे, कळियांचे हातसरे, श्रीकंठी, गळदंडा हे सपूजित असे देव बसलेले होते। गोसावी कोरे वस्त्र प्रावरण केले असे। कोर वस्त्र कोणीतरी आणलेलं होतं आणि कोर वस्त्र देवाने प्रावरण केलेलं होतं। राहियासी केदारा देवाची भक्ती। जो राहिया होता त्या गावातील एक व्यक्ती, त्याची भक्ती कुठे होती? केदारा म्हणजे केदाराचं तिथं मंदिर होतं, म्हणजे महादेवाचं मंदिर, तिथं भक्ती होती। तो देवतेसी आला होता, तो देवतेला आला होता। देवतेसी पूजा केली, देवतेची पूजा केली। मग प्रदक्षिणा करू लागला, प्रदक्षिणा करायला लागला। तो गोसाविया ते देखिले, स्वामींना पाहिलं। श्रीमूर्तीवरून फुटा खालोता ऐसा पडिला। अंगावर जे वस्त्र प्रावरण केलेलं होतं ते वस्त्र खाली पडलं। राहिया देखिले आणि गोसावी मागुती श्रीमूर्ती पांघुरविली। राहियांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर स्वामींनी तो जो कपडा खाली पडला होता, वस्त्र खाली पडलं होतं, ते पुन्हा अंगावर घेतलं। राहिया म्हणतले घाली गा देवा अंग उघडे हो देई जो डोळ्या पारणे। राहिया म्हणतो, देवा तुमचं अंग थोडं उघड घाला, आमच्या डोळ्याचे पारणे फिटू द्या। गोसावी नावे अंग उघडे घातले, थोडस अंग उघड केलं। पुढुती विनविले घाली गा देवा अंग उघडे हो देई डोळ्या पारणे। नावे अंग उघडे घातले, पुढती विनविले घाली गा देवा अंग उघडे हो देई डोळा पारणे। मग अवघे अंग उघडे घातले, मग साऊमा आला। एकदा दोनदा तीनदा विनंती केली देवाला त्या राहियाने की देवा तुमच्या श्रीमूर्तीचं दर्शन आम्हाला होऊ द्या, आणि देवाने पण विनंतीला मान देऊन मग श्रीमूर्ती उघडी केली आणि दर्शन त्या राहियाला दिलेलं आहे। सन्निधानामध्ये प्रत्यक्ष देव असताना देवाला तीनदा विनंती करावी लागली आणि त्यानंतर देवाने कुठे विनंती मान्य केली आणि त्यांना श्रीमूर्तीचं दर्शन दिलं। तर मग आपण तर असन्निधानामध्ये आहोत, मग असन्निधानामध्ये आपण आहोत तर आपल्याला मग आता एकदा दोनदा काय आणि 100 वेळा विनंती केली तर देव लवकर मान्य करतील असं आहे का? नाही। तर आपल्याला इथे दररोज वारंवार देवाच्या ठिकाणी विनंती करावी लागणार आहे की माझ्या दोषाची क्षमा करावी जी। अनंता जन्मीचे अनंत असे आपले पापकर्म, राशीच्या राशी आहेत पापकर्माच्या, आणि ह्या पापकर्माच्या राशीच काय करतात? आडव्या येतात, आपल्या आणि देवाच्या मध्ये येतात। त्यामुळेच तर भगवंत आपलं मुख पाहत नाहीत। आणि मग आता त्याला पर्याय काय? देव आपलं मुख पाहावं देवाने, किंवा आपल्याला सन्निधान मिळावं यासाठी पर्याय काय? तर त्यासाठी पर्याय म्हणजे फक्त देवाचं स्मरण, नाम लीळा मूर्ती चेष्टा चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण
हेच त्यासाठी आपल्याला साधन देवाने दिलेलं आहे. आणि राह्याला जर 3 वेळा प्रार्थना करावी लागली तर आपण दररोज 100 वेळा प्रार्थना केली तर कुठे आपलं त्या देवाच्या दरबारामध्ये नोंद होईल, नाहीतर आपली काय नोंद होणार नाही आणि आपलं मुखही देव पाहणार नाहीत. तर डोळ्याला उपवास पडलेला आहे. पारणी होई दे जो म्हणतात देवाला. कोण? राह्या म्हणतात की होई देव की डोळ्या हो देई पारणे. काही पाठभेदामध्ये होई दिजो डोळ्या पारणे असाही पाठभेद आलेला आहे. तर जे उपवास आमच्या डोळ्याला पडलेले आहेत की चांगली गोष्ट आम्हाला पाहायला मिळालीच नाही, आम्ही देवतेचीच भक्ती केली, प्रपंचालाच आयुष्य दिलं आणि असे आम्ही पापी आहोत, तर आमच्या डोळ्याला काय पडलेलं आहे? उपवास पडलेला आहे. पारणं करणं म्हणजे काय असते? उपवास सोडणे, बरोबर की नाही? तर जसं महाशिवरात्रीला उपवास धरतात आणि मग पारणे असतात नंतर, बरोबर की नाही? आपण मग उपवास सोडतो, असं अन्य संप्रदायामध्ये शब्द रूढ आहे पारणे करणं म्हणजे. तर होई दे जो काय म्हणतात इथे राह्या, घाली घाली देवा अंग उघडे हो देई डोळ्या पारणे. आमच्या डोळ्याचा उपवास जो आहे तो फिटला पाहिजे. आता मग देवाचं दर्शन झालं, देवाच्या जवळ आला, तो साष्टांग दंडवत घातले, श्री चरणाला लागला, जवळ बैसला म्हणजे जवळ बसलेला आहे देवाच्या. मग म्हणितले जी जी गोसावी राव होती का देव होती. राह्याने प्रश्न केला, तुम्ही देव आहात की राव आहात म्हणजे राजे आहात. सर्वज्ञ म्हणितले हे राव नव्हे ना देव नव्हे. देव काय म्हणतात? आम्ही राजे पण नाही आणि देव पण नाही. हे भिक्षू महात्मे, आम्ही भिक्षू महात्मे आहोत. ना गोसावियाचे अंग सरावाचे, मर्दनेचे अंग जी मिया महात्मे बहुत देखिले. तो राह्या काय म्हणतो की देवाचं अंग जे आहे ते सरावाचं अंग आहे. सरावाचं अंग म्हणजे व्यायाम केलेल्या व्यक्तीचं जसं अंग असते आटीव, त्याप्रमाणे अंग आहे. पुढे ते म्हणतात की मी भरपूर महात्मे पाहिले. मग त्याच्यासाठी ते उदाहरण म्हणून नाव सांगतात. वामदेवाला पाहिलं, गुणाकार देवाला पाहिलं, देवव्रत देवाला पाहिलं. देवव्रत कोणाचं नाव होतं महाभारतामध्ये? पितामह भीष्माचं नाव होतं. तर त्या नावाने पण संन्यासी होते. आता आजकालच्या काळामध्ये अशी जुनी नाव कोणीच ठेवायला तयार नाही, बरोबर की नाही? आजकालचे असे म्हणजे येणारी पिढी जशी दिसते आपल्याला तसेच त्यांचे नाव आहेत. भारदस्त असं नावच नाही आहे का? आता नाही. पूर्वीच्या काळामधले नाव भारदस्त वाटायची, त्या नावावरूनच वाटायचं तो माणूस कसा असेल म्हणून. आताचे नावच असे 2-3 अक्षराचे नाव असतात. मग त्या आता आजकालच्या पिढीचंही व्यक्तित्व तेवढंच आहे, छोटूस नावासारखं. त्यांचं काही व्यक्तित्व कर्तृत्व मोठं नाही. पहिलेचे नाव कसे असायचे? हर्षवर्धन, किती सुंदर नाव वाटते, ऐकलेल्या प्रसन्न होते माणूस. हर्षाचं वर्धन करणारा व्यक्ती, असे नाव आता कोण ठेवते नाही. लेकराचं नावही आता मायबापांना छोटस ठेवा वाटते, अवघड नको. आता ते तुम्ही सांगा, लेकराचेच नाव असे ठेवते, ते देवाचं नाव कधी घ्यावं आताच्या पिढीने, बरोबर की नाही? तर पूर्वीच्या काळातले नाव असे मोठे मोठे होते. देवव्रत, हर्षवर्धन असेल किंवा असे भारदस्त असे नाव असायचे. तयाचे पाणी भाताची अंगे, हे सगळ्या लोकांचे मी महात्म्यांचे अंग पाहिले ते पाणी भाताचे अंग होतं. भेंडी जी दिसायला फुगीर दिसायचे म्हणजे वजनदार जाड दिसायचे, परंतु काय त्यांच्यामध्ये दम नव्हता. काही असं आटीव शरीर, काही दमखम त्यांच्यामध्ये तसं काही नाही. भेंडी सारखं काम होतं. भेंडी कशी असते? पोकळ असते मध्ये, तसे ते पोकळ महात्मे आम्ही पाहिलेले आहेत. गोसावियांचे अंग सरावाचे जी, स्वामींचं अंग कसं आहे? सरावाचं अंग आहे. जर स्वामीचं शरीर सरावाचं होतं, मग स्वामीच्या भक्ताचं पण शरीर कसं पाहिजे? सरावाचंच पाहिजे, बरोबर की नाही? तर देवाचं शरीर कसं आहे? सरावाचं आहे.
गोसावी या ते कोणी असेल, तुम्हाला कोणी असेल असं राह्या म्हणतो. या ते कोणी नसे ऐसे काही होईल जी. देव म्हणतात आम्हाला कोणी नाही. ऐसे काही होईल जी, असं कसं काय होऊ शकते बरं. गोसावी उगेची होते. देव काहीच बोलत नाहीत, गप्प बसतात. जी जी मिया वामदेव गुणाकार देव देखिले, माते गोतमारी नाव जाळे होते ते माझे कानी खडा लाविला. नंतर मग पूर्वी काही प्रसंग घडलेला होता. तो प्रसंग हे राह्या तिथे सांगतात. काय म्हणतात राह्या? म्हणतात माझ्याकडे गोतमार नावाचं एक जाळं होतं. ते जाळं वामदेव आणि गुणाकार देवांनी पाहिलं. त्या जाळ्याने मी काय करायचो? मासळ्या पकडायचो. म्हणजे हा कोण होता आपल्याला लक्षात येते? हा मासा पकडणाराच मच्छीमारच होता. आता लोक काय म्हणतात, जे वामपंथी विचाराचे लोक आहेत किंवा जो सनातन धर्म आहे याला वाईट दाखवण्यासाठी लोक काय म्हणतात, ज्यांनी आता चुकीचा इतिहास लिहिला ते म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये खालच्या जातीच्या लोकांना मंदिरात प्रवेश नव्हता म्हणतात. आता हा कोण आहे? कोळी आहे. केदाराच्या मंदिरात गेला की नाही? देवाला प्रदक्षिणा मारली की नाही? मारली. तो स्वतः तोंडाने सांगत आहे की माझ्याकडे जाळं होतं, मी मासेमारी करायचो. म्हणजे काय लक्षात आलं आपल्याला यावरून? की कोळी असो किंवा कोणी असो त्याला मंदिरामध्ये प्रवेश होताच. आता जसं आपल्याला सर्वांना सांगितल्या जाते, कुठेही श्री चक्रधर स्वामीजी जयंती असेल किंवा श्री गोविंदप्रभू महाराजांची जयंती असेल, बहुतांश तर श्री चक्रधर स्वामी जयंतीच्या दिवशी आपण ऐकतो मोठे मोठे महंत असतील, बाबा लोक असतील, स्टेजवर बसून भाषण देतात. म्हणतात धर्माचे द्वार आणि समानतेचा हक्क हा स्त्रियांना कुणी दिला? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिला. पूर्वी स्त्रियांना धर्माचा अधिकार नव्हता आणि स्त्रियांचं कार्य कितकं होतं? चूल आणि मूल. आता हे सर्व ज्या गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत 100% असं नाही. आपण ते 100% खऱ्या मानतो. बरं, आता स्त्रियांचं कार्य चूल आणि मूल एवढ्याच जरी गृहीत धरलं आपण, हे कार्य काय लहान आहे का? आता कदाचित तुम्हाला लहान वाटेल कार्य, चूल आणि मूल हे कार्य लहान वाटेल, परंतु हे कार्य लहान नाही. यामागचं कारण काय? चूल म्हणजे काय? चांगला स्वयंपाक करून खाऊ घालणे आणि पौष्टिक असं अन्न खाऊ घालणे, हे त्या मातेचं कर्तव्य आहे घरी, बरोबर की नाही? आणि मूल लहानाचं मोठं करणे आणि व्यवस्थित त्याला सुसंस्कारी बनवणे आणि समाजामध्ये पाठवणे, चांगला समाज निर्माण करणे एवढं मोठं कार्य आहे. प्रत्येकाच्या घरून मुलं बाहेर पडतात. तेच जर मुलं सुसंस्कारी बाहेर निघाले तर समाज कसा राहील? सुसंस्कारी समाज राहील. समाज सुसंस्कारी झाला म्हणजे राष्ट्र सुसंस्कारी आहे असं म्हणतो आपण. आणि आताच्या तथाकथित असे काहीतरी विचार करणारे, मागचे पुढचे काहीतरी वेगळे विचार करणारे लोकांनी हे कार्याला काय ठरवलं? गौण ठरवलं कार्याला. जिजाऊ मासाहेब म्हटले असते नाही चुलन मूल मी काम करणार नाही. शिवाजी महाराज घडले असते का? कोणी घडवलं शिवाजी महाराजांना? काय सांगितलं त्यांनी? देवाधर्माच्या गोष्टी सांगितल्या. आज आपण किती जण आहोत की लहान लहान लेकरांना आपण घरी देवाधर्माच्या गोष्टी सांगतो? कमी आहेत, कदाचित नसतीलही. शिवाजी महाराज कोण्या युनिव्हर्सिटीमध्ये गेले होते? कोणती डिग्री होती त्यांच्याकडे? आताच्या डिग्र्या नुसते कागदाचे तुकडे झालेत. आताचे मुले म्हणतात आम्ही डिग्री कमवली, एवढं विद्वान झालो. कार्य काय आहेत त्यांचे? आज मायबापाला घरात ठेवत नाहीत, बाहेर काढून टाकतात घराच्या. घरात मायबाप असले तरी त्या मायबापांना सुखाचं जीवन जगू देत नाहीत. मग आताची तथाकथित पुरोगामी महिला ही पुढे गेली. चूल आणि मूल हे आमचं कार्यक्षेत्र फार लहान आहे, आम्ही हे सोडणार आणि आम्ही काहीतरी मोठं कार्य करणार म्हणून बाहेर निघाले. आणि शेवटी मरण कसं येणार आहे घरी त्यांच्या? मुलं बाळ यांचे काय चांगलं वागतील का? यांना चांगला सांभाळ करतील का यांचा? नाही करणार. कारण मायबापांचं लक्ष मुलांकडे नाही, ते लक्ष गेलं बाहेर. आम्ही काहीतरी आमचं नाव कमवणार. अरे तुम्ही नाव कमवणार, पण म्हातारपणी मरण कसं येणार? आता आपण ते मागे एक मराठी चित्रपट सृष्टीतील एक
अभिनेता होता, त्याचं नाव माझ्या लक्षात नाही, पण तो अक्षरशः एकांत वासामध्ये खोलीत मरून पडला तरी कोणाला समजलं नाही. वास सुटला म्हणून लोकांनी पाहिलं तर मरून पडलेला. आता तुम्ही सांगा, त्याने काय कमी कमाई केली असेल का मुलाबाळासाठी? त्याच्या आईने काय कमी मेहनत घेतली असेल का? परंतु मेहनत कशी घेतली? लेकराला घडवायचं नाही, हे संकुचित क्षेत्र झालं आमचं असं म्हणून हे क्षेत्र सोडून गेले दुसरीकडे, परंतु पायावर कुऱ्हाडी मारून घेतली यांनी त्यामुळं. बरोबर की नाही? त्यामुळं चूल आणि मूल हे काही क्षेत्र लहान नाही, हे क्षेत्र फार मोठं आहे. आजकालच्या या पिढीला कोणतं खाणं खावं हे पण समजत नाही. आम्ही फार मॉडर्न झालो म्हणून आपण काय खातो? आपण म्हणजे आता हे जे कॉलेज वगैरे जाणारे मुलं मुली आहेत, काय खातात? पिझ्झा, बर्गर, हे ते. या अन्नाला काय म्हणतात? या अन्नाला ट्रॅश फूड म्हणतात. ट्रॅश म्हणजे काय? कचरा, कचरा अन्न, किंवा त्याला दुसरा एक शब्द आहे डेड फूड. हे विज्ञानाने शब्द ठेवलेले आहेत बरं का, हे काय माझ्या घरातले शब्द माझ्या खिशातले काढून तुम्हाला सांगत आहे असं नाही. काय अन्नाला नाव आहे त्या? डेड फूड. म्हणजे 3 महिन्यापूर्वीचा तो पिझ्झा बेस असतो, जाड अशी रोटी, त्याच्यावर टाकून सगळं तयार करून खातात आणि म्हणतात आम्ही मॉडर्न झालो ना, आम्ही पुढे गेलो. म्हणजे आहे का खाण्याची अक्कल? आणि मग शुगर आणि बीपी जर होत राहिली 25-30 मध्ये, मग जबाबदार कोण आहे याला? कोण आहे जबाबदार? आपणच जबाबदार आहोत. तर चूल विसरलो आपण. आता चूल म्हणजे चूलच नाही, तर माझं म्हणण्याचं तात्पर्य आहे की पौष्टिक अन्न कोणतं आहे, कसं खावं, काय कोणासोबत काय लावून खावं, हे समजायला तयार नाही आपल्याला. हे क्षेत्र स्त्रियांनी सोडलं आणि घरात बिमारी आल्यात. जुन्या म्हाताऱ्या बायांना बघा, जास्त डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. त्यांना जर विचारलं असं असं काही मुलाला झालं, ते घरच्या घरीच तुम्हाला उपाय सांगतील. सांगतात की नाही? मग आताचे मॉडर्न जमान्यातील डिग्री धारक बाया हुशार की म्हाताऱ्या बाया हुशार? जुन्या काळातल्या म्हाताऱ्या बायाच हुशार. म्हाताऱ्या बायाच्या हाताखाली जे लेकर तयार झाले ते लेकर आता टणटण आहेत. आणि तुम्ही जे लाड करता, चॉकलेट खाऊ घाला, त्याला ओरिओ खाऊ घाला, हे जे आताची पिढी आहे नवीन, त्याचे तर आता म्हणजे दात पडतच नाहीत, किडेच खाऊन टाकतात त्यांचे दात. आमच्या लहानपणी आमचे दात पडायचे, नंतर नवे दात यायचे. आता तर ते किडेच दात खाऊन टाकतात. कारण काय? जे खाऊ नये ते खायला घातलं आपण लेकरांना. आता ते ओरिओ बिस्किट असते, फार लोकांना वाटते भारीचे बिस्किट आहे. काय त्याच्यामध्ये? पूर्ण पाम ऑइल आहे. तुम्ही घरी पाम ऑइल खाता का? कोणीतरी नाही खात. तुम्ही सर्वजण वेफर्स आणता, पॅकेट आणता वगैरे, जे काही असतं शेव वगैरे वगैरे, ते 5-5-10 वाले पॅकेट, ते कशात तळलेलं असते? पाम ऑइल मध्ये तळलेलं असते, किंवा कॉटन सीड ऑइल मध्ये, सरकीच्या तेलामध्ये तळलेलं असते. तुम्ही घरी खाता काय? कोण खाते घरी? पण आपण पैसे देऊन बिमाऱ्या विकत घेत आहोत. पाम ऑइल फार घातक. ब्लॉकेज शरीरामध्ये कशामुळे वाढतात? त्याच्यामुळे. म्हणजे चूलही विसरलं, मुलंही विसरलं, घरामध्ये कशाचं झालं अधिष्ठान? रोगांचं अधिष्ठान झालं. मग आता आपण म्हणतो की आपल्याला मुक्तता भेटली. एक आता मागे काही दिवसापूर्वी जाहिरात यायची, बेटियों के पंख को खुलने दो, उन्हें और जरासा उडने दो म्हणतात. आता किती उडवायचं? अजून किती पंख खुलवायचे त्यांचे? सगळं वाटोळ झालं नाही इकडे. त्यांना खाणं पिणं समजायला तयार नाही. बरं, आता मायबापांनी समजावून सांगितलं तर ते मायबापांना वेड्यात करतात आजकालची पिढी. तुला काय कळत नाही म्हणतात की नाही? सर्वांचा घरचा अनुभव आहे हा, काय शास्त्रातला नाही, हा सर्वांचा स्वतःचा अनुभव आहे. बरोबर की नाही? मग तुम्ही सांगा, आज आपण म्हणतोय की फार स्त्रियांना मोकळीक भेटली आहे, त्याचा फायदा काय होतोय? त्याचा तोटा होत आहे उलट. बरं, आता हा झाला हा भाग. मग आता म्हणतात की आपल्या पूर्वीच्या काळामध्ये, म्हणजे स्वामींच्या काळामध्ये, स्त्रियांना अधिकार नव्हता. फार वाईट परिस्थिती होती. काही भागामध्ये असेलही वाईट परिस्थिती. जे बोलले ते 100% चुकीचं आहे असंही नाही, पण 100% ते खरं आहे असंही नाही. कारण काय? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 800 वर्षापूर्वी त्यांनी अवतार कार्य चालू केलं, आणि 800 वर्षापूर्वी अवतार कार्य चालू केल्यानंतर त्यांनी समाजामध्ये परिभ्रमण करून जे काही वाईट रीतिरिवाज होते त्यांच्या विरोधामध्ये कार्य केले, ते तोडण्याचं काम त्यांनी केलं. मग आपण काय म्हणतो की स्त्रियांना त्या काळामध्ये धर्माला अधिकार नव्हता. मग आता त्या काळामध्येच अधिकार नव्हता तर त्याच्यापूर्वी काय असणार आहे? बरोबर की नाही?
तर मग आता हे सत्य आहे का की स्त्रियांना काही अधिकारच नव्हता धर्माला? नाही. सनातन संस्कृती जर पाहिली तर प्रत्येक स्त्रीला धर्माचा अधिकार होता. आणि म्हणूनच स्त्रियांना काय नाव होतं? धर्मपत्नी नाव होतं. होतं की नाही? मग आता त्यांना जर धर्माला अधिकार नसतं तर त्याला नावच कशाला दिलं असतं धर्मपत्नी म्हणून? नावच दिलं नसतं. धर्माला अधिकार होता. देवतेचे असे काही अधिष्ठान असतात, असे काही यज्ञ असतात की तिथं त्या धर्मपत्नीशिवाय ते अनुष्ठानच चालू होत नाही. मग आता म्हणता येईल का धर्माला अधिकार नव्हता? नाही म्हणता येत. बरं, हे झालं. मग आता धर्माला अधिकार बसणं आणि यज्ञ चालू करून निघून जाणं ते झालं, समजा विषय संपला तिथे. परंतु त्यांना ज्ञान होतं किंवा नाही, स्त्रिया विद्वान होत्या किंवा नाही, अभ्यासू होत्या किंवा नाही, तर त्यासाठी एक उदाहरण आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या 400 वर्ष अगोदर, म्हणजे आतापासून 1200 वर्षापूर्वी एक स्त्री होऊन गेली. तिचं नाव उभय भारती. तर ही उभय भारती मध्य प्रदेश येथील होती. त्या उभय भारतीच्या पतीचं नाव मंडन मिश्र असं होतं. आणि मंडन मिश्र हे त्या काळातील द्वैतवादातील विद्वान पंडित. आपण मानवपंथी काय आहोत? द्वैतवादी आहोत. तर हे मंडन मिश्र द्वैतवादीच होते, देवता भक्त होते, तो भाग वेगळा झाला. परंतु ते द्वैतवादी होते, जीव आणि ईश्वर वेगळा मानणारे होते, देवता आणि जीव वेगळा मानणारे होते. तर त्या काळामध्ये एक व्यक्ती निघाला पूर्ण भारतभर परिभ्रमण करण्यासाठी. म्हणे मला अद्वैताची प्रतिष्ठापना करायची आहे, अद्वैतवाद मला पूर्ण जगामध्ये मान्य करायचा आहे. त्यासाठी त्यांनी परिभ्रमण चालू केलं. म्हणे अद्वैत मतच सर्वांनी मानलं पाहिजे. अद्वैत मत म्हणजे जीव आणि ईश्वर एकच जे लोक मानतात, अशांना अद्वैतवादी म्हणतात. मग हा व्यक्ती निघाला परिभ्रमण करण्यासाठी. पूर्ण भारतभर परिभ्रमण केलं. आणि परिभ्रमण करत असताना त्यांना समजलं की मंडन मिश्र नावाचे विद्वान पंडित आहेत आणि ते द्वैतवादाचे फार मोठे पंडित आहेत. आणि त्यांना आपण जर हरवलं तर द्वैतवाद संपुष्टात येऊ शकतो, एवढे ते विद्वान पंडित होते. मग हे तिथं गेले. तिथं गेल्यानंतर त्या मंडन मिश्राला म्हणतात मला तुमच्यासोबत चर्चा करायची. ठीक आहे, चर्चा करायची तर म्हणतात काय हरकत नाही. मग चर्चा करण्यासाठी बसतात. आपले हे जे संन्यासी होते, या संन्यासांचं नाव काय, जे अद्वैतवादी होते यांचं नाव शंकराचार्य. जगी मान्य करुणी शंकराचार्य याचका पुरविसी शुभ कार्य, आपण आरतीमध्ये म्हणतो. श्री दत्तात्रय महाराजांनी ज्यांना साक्षात भेट दिली असे ते शंकराचार्य, त्यांना आदि शंकराचार्य बोलतात. तर हे शंकराचार्यांचा काळ कोणता? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या 400 वर्षापूर्वी झाले होते ते, म्हणजे आतापासून 1200 वर्षापूर्वी. तर असे शंकराचार्य चर्चेसाठी बसतात. मग आता चर्चेसाठी बसतात तर त्यावेळेस मग आता मध्ये ओथंबा कोण होणार? न्याय कोण देणार? मध्ये न्यायाधीश पाहिजे ना कोणतरी, किंवा न्याय देणारा, न्याय निवाडा करणार की तुम्ही जिंकलात तुम्ही हरलात, कोणीतरी विद्वान माणूस पाहिजे. तर या दोघांमध्ये न्याय निवाडा करण्यासाठी कोण बसलं? बाई तू इथं नाचू नका, जाऊन बाहेर बस, नाही तर हे तिचे उगाच चैन वाजवत आहे, तू इथं बाहेर जाऊन बस, नाही तिथे उड्या मारू नका, गपचूप बसायचं शांततेने. तर न्याय निवाडा करण्यासाठी तिथं ओथंबा कोण झाला? आताच्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर अंपायर किंवा रेफरी. कोण झालं तिथं? दोघांनी मिळून कोणाला रेफरी केलं तिथं न्याय निवाडा करण्यासाठी? तर ती म्हणजे उभय भारती, मंडन मिश्राची पत्नी. आता तुम्ही सांगा, अडाणी बाईला कोणी उभं करेल का? आदि शंकराचार्य ज्यांना साक्षात दत्तात्रय महाराजांनी दर्शन दिलं ते चर्चेला बसत आहेत आणि तिथं न्याय निवाडा करण्यासाठी कोण बसलं? उभय भारती बसलेली आहे. मग आता ही अडाणी होती, तिला काही येत नव्हतं म्हणून बसवलं असेल का? ती विद्वान होती. तर विद्वान होती म्हणून तिथं बसली आणि चर्चा चालू झाली. जवळजवळ 17-18 दिवस चर्चा चालली. शेवटी निर्णय आला. कोण हरलं? मंडन मिश्र हरला. म्हणजे या बाईचा पती हरला आणि शंकराचार्य जिंकले. मग शंकराचार्यांना काय म्हणते ही बाई? म्हणे आपल्या सनातन संस्कृती अनुसार
जर या चर्चेमध्ये तुम्ही म्हणताय की मंडन मिश्र हरले, तुम्ही निरुत्तर केलं त्यांना, परंतु मंडन मिश्र हे अर्धेच हरले, कारण अर्धांग तर मी आहे. कारण स्त्रीला काय म्हणतात, पत्नीला काय म्हणतात, अर्धांगिनी म्हणतात. हिने काय मध्ये काढलं, शंका काय काढली मध्ये, अर्धांग हरलेला आहे फक्त मंडन मिश्राचं, अर्धांगिनी अजून बाकी आहे. माझ्यासोबत चर्चा करा तुम्ही हुशार असाल तर. म्हणजे 18 दिवसाची चर्चा ज्या बाईने ऐकली, समजलं शंकराचार्य किती विद्वान आहेत, तरी पण आव्हान कोणाला करते, ते शंकराचार्यांना आव्हान करते की माझ्यासोबत चर्चा करा, मला हरवलं तर तुम्ही जिंकलात. आता तुम्ही सांगा, अडाणी बाई होती म्हणून तिने आव्हान दिलं का शंकराचार्यांना? मग आपण कसं म्हणावं, पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना अधिकार नव्हता? होता. परंतु हे तथाकथित जे सनातन धर्माला नावबोट ठेवणारे आणि हीन दाखवण्याचा प्रयत्न करणारे, एकंदरीत हिंदू धर्म हा हीन आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जे आता लोक करतात, हे वामपंथी इतिहासकार आहेत, ब्रिटिश लोकांनी जे इतिहास लिहून गेले, किंवा जे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होऊन गेले, मौलाना अबुल कलाम आझाद असेल, किंवा 1947 पासून 1977 सालापर्यंत 30 वर्षापर्यंत सर्व मुस्लिम शिक्षण मंत्री होते. यांनी जे काही हिंदू धर्माला नावबोट ठेवण्याचं, हिंद दाखवण्याचं काम केलं, त्यांनी हा इतिहास लिहिला. पण आपले बाबा लोक त्यांना बळी पडले आणि काय म्हणतात की काहीच अधिकार नव्हता स्त्रियांना. अहो, त्याचा अभ्यास तर केला पाहिजे आपण. इंग्रजांनी इतिहास लिहिला, तेच आपण अभ्यासला आणि तेच आपण पुढे सांगतो. बरं, शोकांतिका अशी आहे, आपण ब्रह्मविद्येचे जाणते बाबा लोक आहोत, परंतु खाली आपण आता लावायला लागलो डिग्री आहे, MA गोल्ड मेडलिस्ट. अहो, देवाने सांगितलं, अहो तुमची सरी येथीचा बोधवंत जो आहे त्याची सरी चैतन्य विद्यावंत करत नाही, एवढी योग्यता आहे आपली. आणि संन्यासी बाबा लोक, ज्ञानी लोक खाली लावतात MA MPhil PhD. इंग्रजांची शिक्षण पद्धती, मेकॉलेने लावलेली शिक्षण पद्धती, याच्या डिग्र्या घेऊन काय मोठेपणा दाखवायचा? म्हणजे ब्रह्मविद्येपेक्षा यांना मोठेपणा काय लागतो, डिग्रीचा मोठेपणा दिसतो यांना. आता काय म्हणावं, आता अज्ञानी म्हणावं, अन्यथा ज्ञानी म्हणावं की काय म्हणावं? म्हणजे ब्रह्मविद्येचं गौणत्व दिसते त्यांच्या ठिकाणी, त्यांना त्याचा मोठेपणा वाटत नाही. अहो, ब्रह्मविद्या आली, याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे? तर मंडन मिश्रांना आव्हान, मंडन मिश्र हरले तरी उभय भारतीने काय केलं, माझ्यासोबत चर्चा करावून आव्हान दिलं. उभय भारतीने असे काही प्रश्न विचारले, त्यावेळेस शंकराचार्य सरळ म्हणतात, माते मला काय या प्रश्नाचं उत्तर येत नाही, मला काही अवधी पाहिजे. 18 दिवस जिथं मंडन मिश्राला सळो की पोळो करून ठेवलं शंकराचार्यांनी, त्या शंकराचार्यांना प्रश्न केल्यानंतर उभय भारतीकडून शंकराचार्यांनी काही काळ मागितला, म्हणजे प्रश्नाचं उत्तर देईल मी, मला काही वेळ पाहिजे. 1 वर्षानंतर ते पुन्हा परत गेले चर्चेसाठी. म्हणजे 1 वर्ष लागले त्या प्रश्नाचं उत्तर माहिती करून घेण्यासाठी. तर नुसतं एक उभय भारतीच होती विद्वान असं नाही, अशा कितीतरी विद्वान स्त्रिया होऊन गेल्या, ज्यांचं नाव आपल्यापर्यंत येऊच दिलं नाही, जे असा खोटा इतिहास लिहिणारे लोक होते त्यांनी. आणि शंकराचार्यांना देवानी वर दिला दत्तात्रय महाराजांनी की तुझं जे दर्शन आहे अद्वैतवादाचं ते जगत मान्य होईल, आणि म्हणून शंकराचार्य जगत मान्य झालेले आहेत. काल एक प्रश्न आला माझ्याकडं की ज्या अवताराने शक्तीचा स्वीकार केला नाही, त्या अवताराकडून जे काही स्थान तयार झाले, ते स्थान मग वंदनीय आहेत किंवा नाही. कालच त्यांना प्रश्नाचं उत्तर देणार होतो, पण काय झालं की मी म्हटलं बाबा त्यांना वैयक्तिक उत्तर देण्यापेक्षा सर्वांसमोर जर उत्तर दिलं तर चांगली गोष्ट आहे, म्हणून तुमच्या सर्वांसमोर मी हा विषय घेतलेला आहे. जसं मी काल विषय तुम्हाला सांगितला, बालकी खाल निकालना हे बाबा लोकांसाठी सोडून द्या, ते काम त्यांची आहेत. मग आता बालकी खाल काढावी हो, पण इथपर्यंत बालकी खाल काढावी का पार ईश्वर अवताराचा पण किस पाडायचा तिथं? याला म्हणतात ईश्वर अवताराचा किस पाडणे. देवाच्या ठिकाणी आपण ते डोकं लावायला लागलो. आपण काय म्हणायला लागलो, जे काही विद्वान पंडित आहेत, तथाकथित विद्वान पंडित म्हणावं लागले, काय खरे विद्वान म्हणावं का यांना? तथाकथित विद्वान पंडित म्हणायला लागले की देवाने शक्तीचा स्वीकारच केला नाही, मग ते आपण जे स्थान आहे ते नमस कसे करावेत. 20-25 वर्षापूर्वी पण माझ्याकडे हा प्रश्न आलेला होता, आणि त्या काळामध्ये म्हणायचे लोक की गोवर्धन पर्वताचे विशेष नमस करू नये, कारण तिथे शक्तीचा स्वीकार केलेला नव्हता देवाने. मग आता फलटणचं त्यांना पाणी द्या बरं.
वाटी देऊ का प्यायला? तर हे जे ज्ञानी आहेत, ज्यांना काही काम नसते, काहीतरी असे विचार येत असतात, त्यांचं काम कसं आहे? बालकी खाल निकालणे का काम आहे. आता तुम्ही सांगा, एखादा माणूस आहे, त्या माणसाकडे प्रॉपर्टी आहे म्हणूनच त्याची मान्यता करावी का? आणि त्याच्याकडे जर प्रॉपर्टी नसेल मग त्याला काय कशातच गणती धरू नये का? हे असं झालं. देवाकडे बघायचं, देवाकडे शक्ती नाही, देवाला मानायचं नाही, ते स्थान मानायचे नाही. म्हणजे जे मनुष्याचे भाव आहेत, मनोद्वंद्वी आहेत, मनामध्ये जे विचार येतात की हा मोठा माणूस असला का मग त्याच्या मागं पुढे फिरायचं, त्यांना त्यांची मान्यता करायची, आणि ज्यांच्याकडे प्रॉपर्टी नाही त्यांची मान्यता करायची नाही. तसा हा नियम कुठे लागू केला? मग आपल्या लोकांनी देवावर पण लागू केला. देवाकडे शक्ती नाही ना, शक्ती म्हणजे देवाची प्रॉपर्टी आहे. मग आता देवाकडे शक्ती स्वीकारच नाही, मग आता प्रॉपर्टीच नाही देवाकडे, मग ते स्थानाला कशाला जायचं आणि कशाला मानायचं? त्या अवताराला ते मानायचं नाही, तिथं स्थान जे तयार झाले त्याला पण मानायचं नाही. हे असे विषय झाले बघा. त्यासाठी उदाहरण दिलं मी तुम्हाला. पण ज्यांना खरंच देवाची आवडी आहे ते काय म्हणतात? एक हिंदीमध्ये भजन आहे बघा, ये तो प्रेम की बात है उधो, बंदगी तेरे बस में नहीं, आहे की नाही? त्यामध्ये एक कडव्यामध्ये वाक्य आलेलं आहे. त्या काव्यामध्ये ते कवी म्हणतात, यहाँ दम दम में होती है पूजा, सर झुकाने को फुर्सत नहीं है, ये तो प्रेम की बात है उधो. या प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये आहे. कसं उत्तर आहे? जे भक्त आहेत ते काय म्हणतात, आम्हाला तर कपाळ खाली वाकवण्यासाठी फुरसत नाही, आमच्या श्वासाश्वासामध्ये देवाची पूजा आहे. या भक्ताला देणं घेणंच नाही हो, ते शक्ती स्वीकार आहे किंवा नाही, त्या मायापुरामध्ये ईश्वराचं स्वरूप आहे, त्याचं आम्हाला ज्ञान आहे, संपला विषय. आम्हाला ईश्वर स्वरूपाचं घेणं देणं, ते शक्ती आहे किंवा नाही काय घेणं देणं आम्हाला त्याचं? तुमची भक्ताची आवडी कशा ठिकाणी आहे? ईश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी, ईश्वराच्या ठिकाणी आवडी असली पाहिजे, याला भक्त म्हणतात. आणि हे ज्ञानी तथाकथित असे करतात, मग ते शक्तीच नाही तिथे, त्याचं मग स्थानच नमस्कार करू नये, जाऊच नये. आता आहे का? म्हणजे कुठे आपण काय बोलतो काय नाही याचं तर तारतम्य असलं पाहिजे आपल्या ठिकाणी. तर असे हे माणसाचे नियम आपण देवावर लावायला लागलो, हे कशाचं लक्षण आहे? याला म्हणून काल सांगितलं मी, अन्यथा ज्ञान ते विषते तव मारिते. अन्यथा ज्ञान फेडून अज्ञान केला तो तवनिका. असे अन्यथा ज्ञानी लोकांपेक्षा अज्ञान लोकांजवळ बसले ते तुम्हाला सांगणार तरी नाहीत की असं शक्ती स्वीकार नाही, मग तिथं देवाच्या पाया पडू नका, त्या स्थानापाशी जाऊ नका, असं सांगणार तर नाहीत अज्ञानी लोक. मग तुम्ही सांगा, अज्ञानी लोकांपाशी राहिलेलं बरं आहे की नाही त्याच्यापेक्षा? अशा अन्यथा ज्ञानी लोकांपाशी जाऊन सन्निधान करण्यापेक्षा आणि आपल्या स्थानाच्या विषयी दुजाभाव आपल्या मनामध्ये निर्माण होण्यापेक्षा, त्यापेक्षा मग आपण अज्ञानी लोकांचा संग केलेला बरा. परंतु असे अन्यथा ज्ञानी काही कामाचे नाही. म्हणून भक्ती करावी माणसाने. याच्यासाठी मग म्हणतात की यथायोग्य ज्ञान झालं तर ठीक आहे, परंतु अर्धवट ज्ञान झालं तर मग ते असे आपण काही कुसपट काढत राहतो त्याच्यामध्ये. मग आपण म्हणणार देवाला पोहतं वाहू नका, देवाला फुलं वाहू नका. मग असे काही महाभाग लोक असतात की अजूनही टोकाची भूमिका सांगतात. मग काही जण सांगतात की देवाला अक्षदा लावू नका, साधू संतांना अक्षदा लावू नका, कारण अन्न वाया जाते. हे असे म्हणजे कोणाला कोणाच्या डोक्यात काय पीक त्यांचं पिकेल, बुद्धीचं त्यांच्या, ते पिकाचं सर्वांमध्ये वाटप करतात ते लोक. मग आपल्याला पहिलंच तर एक तर संसारातूनच वेळ भेटत नाही, आणि त्यामध्ये मग सांगणारे जर असे 17 प्रकारचे भेटले, असं करू नका, असं करा, तसं करू नका, असं करा. मग आता तुमच्यासारख्यांनी करायचं काय? मग मोठा प्रश्न पडतो ना. आणि कारण काय देतात की अन्न देवाने सांगितलं वाया जाऊ देऊ नका, आणि तिथं अक्षदा वाया जातात वगैरे वगैरे. असं प्रत्येक जण आपला आपला तर्क लावतो. आता हे जो पूजा विधी विधान करण्याची पद्धत आहे, ही पद्धत आपल्यावर संस्कार होण्यासाठी आहे. या जन्मातले संस्कार असतील, कुसंस्कार असतील, पुढच्या जन्मी पण मनुष्य देहामध्ये गेल्यानंतर आपल्या सोबत येत असतात. तर आपल्याला इथून चांगले संस्कार लावून जायचं आहे.
आज आपण स्थानापतीपाशी विधिविधान व्यवस्थित करतो, साधू संतांच्या ठिकाणी विधिविधान व्यवस्थित करतो, तर उद्या आपल्याला भगवंताच्या सन्निधानी गेल्यानंतर पण हे संस्कार असेच चालत राहतील आणि आपण विधिविधान व्यवस्थित करू. आणि आता जर आपण हे विधिविधान बंद केले तर उद्या आपल्याला भगवंताचं सन्निधान लाभलं तरी आपल्याला ते संस्कारच नाहीत मग जवळ, मग आपण कसे तिथे विधिविधान व्यवस्थित करणार. म्हणून जन्मोजन्मीचे जे काही संस्कार आहेत आपल्या ठिकाणी चांगले, त्या संस्कारामुळे आपल्याला भगवंताच्या सन्निधानामध्ये गेलो आपण तर तिथे आपल्याला चांगले संस्कार निर्माण होतात. यथायोग्य पूजा पद्धती कशी करावी देवाची हे समजते. नाहीतर मग कसं होऊन जाते, औसासारखं होऊन जाते. आता औसांनी काय पाहिलं नाही का बाईसा कशी सेवा करायची देवाची, पाहिलेलं आहे. पण ज्यावेळेस बाईसांनी आपलं देह संपवलं, उडी मारली नदीमध्ये, देह संपवलं आणि नंतर औसांच्या हातामध्ये सर्व आता सेवायचं कारभार आला, त्यावेळेस औसा कसं करायचे, बसले आपले एका जागी रिकामे इकडे तिकडे बघत. देवाच्या आरोग्याची वेळ झाली, देवच म्हणायचे बाई आरोग्याची वेळ झाली. मग काय म्हणायचे औसा, मग औसाबाई त्यावेळेस म्हणायचं की जी सरपणच नाही, आता काय करायचं, स्वयंपाक कशावर करायचा, सरपण आणून द्या. देव जायचे सरपण आणायला, देव सरपण आणून द्यायचे. आचार्यांनी पाहिलं, म्हणे हे तर म्हणे आम्हाला शिक्षा देणं आहे म्हणे, तुम्ही हे करताय म्हणजे. तुम्ही आज जर इथं काम करत आहात, देवाला पाहून अक्षरशः आचार्य रडतात की तुम्ही जर इथं काम करत आहात तर हे आमचं शीस लावणे आहे. रडतात अक्षरशः. त्या औसांना पण बोलतात ढोरे राखाव नाही का म्हणे, देवाला तुम्ही काम सांगितलं. मग ते स्वयंपाक करायला बसले औसा. एकीकडनं ते पोळी करपलेली, एकीकडनं कच्ची, कशी तरी करून वाढली. मग आता तुम्ही सांगा, ज्या औसा स्वयंपाक अशा करत होत्या, मग बाईसासारखी सेवा करत असतील का ते सर्व? नाही. स्वामींनी काय म्हटलेलं आहे, बाईसांना पूर्वी ईश्वर सेवा घडलेली आहे की नाही, म्हणून ते एवढं सगळं व्यवस्थित करायचे. म्हणजे पूर्वजन्मीचे संस्कार आले की नाही चालत या जन्मामध्ये. मग जर आता कोणी जर तुम्हाला सांगत असेल गंधाक्षता लावू नका, आताच तुमचे संस्कार थांबवले त्यांनी, पुढच्या जन्मामध्ये संस्कार कसे चालणार मग? मग आपल्याला औसासारखी सेवा करायची का देवाची? देवा जा लाकडं आणून द्या आम्हाला, स्वयंपाकाला लाकडं नाही. मग स्वयंपाक केला तरी मग अर्ध कच्च अर्ध पक्क आहे तसं खा. स्वयंपाक झाला, देवाची आरोग्य झाली, उरलेला स्वयंपाक सगळा संपवून टाकला, संध्याकाळच्याला काहीच उरलं नाही, बसा उपवाशी. असं चालेल का? मग आपल्याला आवडेल का असं केलेलं? नाही. म्हणून आतापासून कुशलतेने आपण जर स्थानापतीची सेवा केली, साधू संतांची सेवा केली, यथायोग्य विधिविधान करत राहिलो, हे संस्कार पुढच्या जन्मी ईश्वर सन्निधानामध्ये गेलो तरी तिथं आपण मग व्यवस्थितपणे सर्व करू शकू. हे संस्कार असे चालत राहतात पुढे. आणि आता आपण असळगे केली तर, स्थानाची असळगे केली, साधू संतांची असळग केली, मग काय होणार पुढच्या जन्मामध्ये? पुढच्या जन्मामध्ये देव जरी भेटले आपल्याला तर आपण तिथे मग काय करणार? काळबोट्यासारखं, मार्कंडासारखं, औसासारखी सेवा. जसं मार्कंडाने काळबोट्याने काय केलं, देवाचंच खायची, देवाला देणं तर दूर राहिलं. तो काळबोटा तर काय करायचा, देवाचेच पैसे चोरायचा. म्हणजे बाईसा द्यायचे पैसे, जा 5 दाम दिले तर 5 दामाचे काही खरेदी करून आणा सामान, काही कणिक, काही तूप, कोथिंबीर वगैरे. ते काय करायचे, 3 दामाचा आणायचे, 2 दाम रस्त्यानेच पुरून ठेवायचे कुठेतरी ओळखणीनं. मग काही 5-10 दाम जमा झाले, त्याच्यातले 2-3 दामाचं काय करायचे, स्वतःच्या पैशाने आणल्यासारखं दाखवायचे बाईसांना. म्हणे बाई म्हणे मी देवासाठी हे आणलं, देवासाठी ते आणलं, कोथिंबीर आणला, तूप आणलं, कणिक आणले, तांदूळ आणले. बाईसांना वाटायचं काय काळबोटा चांगला आहे. देव म्हणायचे बाई हा चांगला नाही. आणि बाईसा काय म्हणायचे, देवा तुम्हाला काय कळत नाही, आडणी नंडीला आमच्या घरामध्ये काय कमी पडते का नाही, आम्हाला बघावं लागते सर्व. कारण तिथं सर्व कारभार पाहणाऱ्या कोण होत्या, बाईसा. मग बाईसांना वाटायचं की खर्चा पाणी सगळं आपल्याला बघावं लागणार आहे, कमी जास्तीला काळबोटा कामाला पडतो. बाबा काय पण म्हणतात. म्हणजे बाईसांना माहिती होतं हे ईश्वर अवतार आहेत, सर्वज्ञ आहेत, तरी पण बाईसा कोणाला बोलायच्या, देवालाच म्हणायच्या नाही राहू द्या काळबोटाच चांगला आहे. देव म्हणायचे वाईट आहे, हे म्हणायचे चांगलं आहे. मग काय देव रागावले का, मी सर्वज्ञ आहे, मी ईश्वर अवतार आहे, तुम्हाला माहित आहे तरी तुम्ही मला कसं काय म्हणताय, की माझं शब्दाचा विरोध कसं काय करताय, की आम्ही म्हणत आहे काळबोटा वाईट आहे आणि तुम्ही म्हणता चांगला आहे. असं झालं का? कधी नाही झालं. देव म्हणतात ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस बरोबर याचं सर्व पितळ उघडं पडेल, बरोबर की नाही. तर मग वेळ आली त्यावेळेस मग ते देव घेऊन गेले. नेवाशाची लीळा आहे.
काळ बोट्याचे दोन पेव, तेथे गेले ते देव. नेवाशाच्या आरतीमध्ये आलेला आहे. मग नागदेवाचार्याला म्हणतात इथे उकरा. देवाने अंगठ्याने दाखवलं. मग ते पिशवी सापडली, दाम सापडले, बाईसापाशी नेऊन दिले. बाईसा म्हणतात जी म्हणे हे तर सर्व माझंच आहे. देव म्हणतात बाई हेच तर सांगत होतो तुम्हाला, हा माणूस चोर आहे. तुमचंच चोरतो, तुम्हाला 10 दाम चोरले तर 2 दामाचा आणून देतो. मग सांगा तुम्ही अशी सेवा करायची का आपल्याला देवाची? कारण आपण सर्वजण देवाच्या सन्निधानामध्ये होतोच. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या सन्निधानामध्ये नसेल आपण कदाचित, परंतु कोण्या ना कोणी ईश्वर अवताराच्या सन्निधानामध्ये होतो. तिथे आपण असे बावळटासारखे कामं केले, चोरीचे कामं केले, काळबोट्यासारखे, मार्कंडासारखे असे कामं केले, म्हणून सन्निधानामध्ये यावं लागलं आपल्याला. बरोबर की नाही? मग आता आपल्याला अशी शुदोरी बांधायची आहे की त्या शुदोरीने आपल्याला देव भेटला पाहिजे आणि देवाच्या सन्निधानामध्ये यथायोग्य आपल्याकडून सेवादास्य झालं पाहिजे. ही आपल्याला जन्मांतरीचे जे काही जन्मोजन्मीचे कर्म आहेत, चांगले संस्कार आहेत, ते आपल्याला जोडून ठेवावे लागणार आहेत. त्याशिवाय ह्या गोष्टी होणार नाहीत. म्हणून जो विषय मूळ होता आपला की स्थानाचा जो विषय आहे आपला, की चक्रपाणी महाराज असतील किंवा श्री कृष्ण महाराज असतील, त्यांनी शक्ती स्वीकार करण्याच्या अगोदरचे जे स्थान आहेत मग ते वंदनीय आहेत किंवा नाहीत. तर एक लक्षात ठेवायचं, शक्ती स्वीकार असो किंवा नसो, त्या ठिकाणी शक्तीचा निक्षेप असो किंवा नसो, भगवंताच्या त्या ईश्वर स्वरूपाच्या संबंधाने ती भूमी पवित्र झालेली आहे. ते पावित्र्य आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि त्यामुळे ते आपल्यासाठी वंदनीय आहे. यामध्ये कोणी काही सांगितलं तर डोक्यात आणायचं नाही. आपण म्हणायचं यहा दम दम में होती है पूजा, सर झुकाने को फुर्सत नहीं है. जे खरे भक्त आहेत तर ते श्वासाश्वासामध्ये देवाचं नाव घेतात आणि भगवंताचं स्मरण करतात. मग अशांना तुम्ही सांगा, अष्टोप्रहर स्मरण करणारा व्यक्ती आहे, त्यांना काय गरज आहे कपाळ टेकवायची कुठे जाऊन? म्हणून म्हणतात सर झुकाने को फुर्सत नाहीये. एवढं आम्ही देवामध्ये तल्लीन झालेलो आहोत, आमच्या रोमारोमामध्ये देव बसतो. असे ते जे भक्त आहेत ते बघत नाहीत की या देवाकडे शक्ती स्वीकार आहे की नाही. मग आता हिंदी भजनामध्येच असा उल्लेख आहे का दम दम होती पूजा. मराठी भजनामध्ये पण येते, बाई मी विकत घेतला श्याम. प्रत्येक जणांनी ऐकलं असेल काव्य. त्या काव्यामध्ये काय आलेलं आहे? असंच एक वाक्य आलेलं आहे, जन्मांतरीच्या श्वासा इतुके मोजी येले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. आहे की नाही? याचा अर्थ काय झाला? जन्मांतरी मी जे काही श्वास घेतले तेवढे मी हरिनाम घेतले, तेवढे हरिनाम मोजले मी, आणि तेव्हा कुठे मी त्या कृष्णाला विकत घेतलं. बाई मी विकत घेतला श्याम. काय अर्थ आला तिथं? हाच अर्थ आला. श्वासाश्वासात आमच्या देव बसतो आणि त्या तेवढ्या नामाचा मी इथे काय केलेलं आहे, तेवढे नाम मोजलेले आहेत. मोजी येले हरिनाम. व्यवहार आपण कुठेही करतो, काय म्हणतो आपण? अरे नगदी 10 लाख रुपये देऊन 1 एकर जमीन विकत घेतली. काय म्हणतो आपण? 10 लाख मोजले म्हणतो की नाही? तसं मग हा कवी काय म्हणतो? जन्मांतरीच्या श्वासा इतके मोजी येले हरिनाम, नगदी नाम मोजले तेवढे मी, आणि म्हणून मी श्याम विकत घेतला. म्हणून माझ्यात हिंमत आहे, मी म्हणू शकतो की मी श्याम विकत घेतला. आयर गैर कोणी उठेल आणि श्याम विकत घेतला म्हणेल असं कोणात आहे का हिंमत? नाही. ज्यानं देवाचं तेवढं कार्य केलं तोच म्हणू शकतो. बरोबर की नाही? ज्याने देवाच्या ठिकाणी तेवढं समर्पण केलं तोच व्यक्ती एवढं हक्काने बोलू शकतो ना. असं कोणी बोलू शकेल का? कोणीच नाही. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि भगवंताच्या त्या ईश्वर स्वरूपाच्या संबंधाने गोकुळामध्ये पूर्ण गोकुळवासियांना आनंद मिळालेला आहे. झाडांना मिळाला, वृक्ष, वेली, लता, जलचरे, जे काही पशुकुळ आहे, पक्षीकुळ आहे, चतुर्विध भूतग्रामाला देवाने आनंदित केलं. मग तुम्ही सांगा, आता जर मी म्हटलं की गोवर्धन पर्वतावर श्रीकृष्ण महाराजांनी 12 वर्ष वासरं चारले पण त्यांच्याकडे शक्ती नव्हती, मग ते नमस्कारी नाही. कारण मी पण स्वतः ऐकलेलं, 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आताची नाही बरं का. तुम्हाला वाटलं आताचा हा प्रश्न आहे, नाही, 25 वर्षापूर्वी पण आपले काही होते लोक म्हणणारे असे. हे बाबा लोकांनीच प्रश्न काढले होते असे.
तर त्या काळातही म्हणायचे की ते वंदन करू नये गोवर्धनची, विशेष तिथं शक्ती स्वीकार नव्हता. मग तुम्ही सांगा, शक्ती स्वीकार नव्हता तर मग गोपाळ कसे खुश व्हायचे, आनंदित व्हायचे? जर शक्ती स्वीकार नव्हता तर मग झाडांना कसा आनंद व्हायचा, कसे आनंदित व्हायचे? त्या यमुनेमधले जे काही जलचर आहेत, श्रीकृष्ण भगवंत असे नदीच्या तीराने चालायचे, तर पाण्यातील जे काही जलचर आहेत, कासव आहे, मासळी आहे, छोटे छोटे साप आहेत, हे सर्व असे वर यायचे, आकर्षित व्हायचे. जर शक्तीच नव्हती तर आकर्षित कसे झाले? मग ते शक्ती नाही ना, मग आकर्षित कसे झाले? तर तसं नाही, तिथे शक्ती आहे. आपल्याला दाखवण्यासाठी विश्राम घाटावर शक्ती स्वीकार केला, परंतु इथं तर शक्तीचंच कार्य आहे ना. जर शक्ती नव्हती तर मग जेवढे काही गोपाळ होते, जेवढे काही वासरं होते, तेवढ्याचं रूप कसं धारण केलं देवाने? वच्चाहरण ग्रंथामध्ये आलेलं आहे की देवाने ज्यावेळेस ब्रह्मदेवाने गोपाळ आणि वासरं, वच्चाहरण ग्रंथ इथे लावलेला आहे, मी या जादूगर 5-6 वर्षापूर्वी सांगितला होता ग्रंथ, त्यावेळेस तुम्ही होते ऐकायला. तर त्यावेळेस आपण काय पाहिलं त्या वच्चाहरणामध्ये की ज्यावेळेस ब्रह्मदेवाने गोपाळ चोरून नेले, वासरं चोरून नेले, तर जेवढे हजारो गोपाळ होते बरं का, 1-2 होते असं नाही, हजारो गोपाळ, लाखो वासरं गायीचे. श्रीकृष्ण महाराज लहान होते म्हणून यांच्या आई वडिलांनी काय ठरवलं होतं, यांना फक्त वासरं द्यायचे सांभाळण्यासाठी, मोठ्या गायी नाही, कारण लहान आहेत अजून लेकरं. म्हणून श्रीकृष्ण महाराज लहान होते, तर सर्व गावातल्या आई वडिलांनी ठरवलं होतं या लहान लहान लेकरांना गायींचे वासरं द्यायचे आणि यांना चरायला वाटा लावायचं, कारण गावामध्ये नीट राहत नव्हते. याचीच मडकी फोड, याचं लोणी चोर, दही चोर, हे काम चालायचे यांचे. मग यापेक्षा कामाला लावून टाकले यांना. तर सर्व लहान लहान वासरं लाखोच्या संख्येनं होते, कारण वच्चाहरणामध्ये आलेलं आहे 9 लक्ष धेनू नंदाते, 9 लाख गायी नंदबाबाच्या घरी होत्या. मग आता 9 लाखामध्ये त्या 9 लाख गायीचे वासरं किती असतील? काही गायी असतील भाकड झालेल्या, समजा त्यांना वासरं नव्हते, दूध देत नव्हत्या. पण असं समजा की 9 लाख सोडून द्या, 5 लाख गायी धरा ज्यांना वासरं होते. आता 5 लाख गायीच्या वासरं 5 लाख झाले. 5 लाख गायींचं रूप, 5 लाख गायींच्या वासरांचं रूप कोण धारण केलं? श्रीकृष्ण भगवंतांनी. मग आता काय फक्त घरच्याच वासराचं रूप धारण केलं का? गोकुळामध्ये जेवढे काही घर होते त्यांच्या घरचे जेवढे वासरं होते, कारण तेही चोरीला गेलेले होते, ब्रह्मदेवाने नेले, तर तेही वासरं हे श्रीकृष्ण महाराजच त्या रूपाने नटले. जेवढे गोपाळ होते त्या रूपाने देव नटले. मग आता शक्ती स्वीकार नव्हता, गोवर्धनाचे विशेष नमस्कार करू नये. मग आता शक्ती स्वीकार नव्हता तर मग रूप कसं काय तेवढं धारण केलं? तर असं सखोल ज्यावेळेस आपण देवाच्या चरित्राचा अभ्यास करतो, त्यावेळेस हे आपले जे काही तत्व, आता जे प्रश्न आलाय माझ्या समोर ज्या तत्वाचा, हे तत्व सर्व गौण ठरतात, खोटे ठरतात. महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानामध्ये पण असे काही तत्वज्ञान आहेत की त्याविषयी जास्त डोकं न लावलेलंच बरं. आता जसं उदाहरणार्थ आपण काय म्हणतो, हिमा सेतूमध्ये 5 शते कर्मभूमी आहे. आपण म्हणतो कर्मभूमीची देवता या 5 शताच्या बाहेर जाऊ शकत नाही, बरोबर की नाही? मग आता तुम्ही विचार करा, पृथ्वी कोणाभोवती फिरते? मग आता तुम्ही सांगा, कर्मभूमीच्या देवता 5 शत योजनाच्या बाहेर जाऊ शकत नाही असं आपण म्हणतो. अमेरिकेमध्ये जर कोणी गेला तर कर्मभूमीच्या पिंडस्थ इथेच राहतात असं बोलतो आपण. पाहायला गेलं तर आपली पृथ्वी अख्ख्या सूर्याला परिभ्रमण करत आहे. आता ती तर जागा सोडून पळत आहे की पृथ्वी आपली, किती मोठा परिघ आहे. मग तर हे 500 योजनाचं गणितच ठरत नाही, बसतच नाही गणित तिथं, कारण पृथ्वीच एका ठिकाणी स्थिर नाही. मग देवता स्थिर आहेत का एका जागी? नाही. पृथ्वी पूर्ण सूर्याला प्रदक्षिणा घालत आहे. मग आता हे यक्षिणीचे देवता, कर्मभूमीच्या ज्या देवता आहेत यक्षिणी वगैरे, ह्या देवता मग त्यांच्या स्वरूपामध्ये राहिल्या का? नाही. जिथं स्वरूप आहे आपण बोलतो 500 योजनामध्येच इथं राहिल्या पाहिजे, तर ते पृथ्वीच एका ठिकाणी नाही, ते तर सूर्याला प्रदक्षिणा घालते. मग आता हे तत्व कसं बसणार? तर अशा गोष्टी आहेत. मग असं म्हणायचं का तत्व चुकीचे आहेत? नाही. तर ते तत्व देवाने जे सांगितले सविस्तर त्याचं विश्लेषण आपल्यापर्यंत आलेलं नाही. येणे अर्थ आपण म्हणावं लागेल आपल्याला की आपल्याला ते तत्व समजू शकले नाही व्यवस्थित, आपली बुद्धी तिथे कमी पडत आहे. परंतु वास्तविकता तर आहेच हे की सूर्य एका ठिकाणी स्थिर आहे आणि पृथ्वी त्याची प्रदक्षिणा घालते. तर
हिमासेतूमध्ये 5 शते कर्मभूमी, इथेच या देवता राहतात आणि पिंडस्था वगैरे मग इकडे तिकडे जात नाहीत, असं होते तसं होते, ब्रह्मांडस्था तिथेच थांबतात, असे हे तत्वच तिथे मुळात जर पाहायला गेलं आताच्या काळानुसार तर ते बसत नाहीत. तर मग देवाने जे सांगितले ते काहीतरी वेगळा अर्थ असेल, बरोबर की नाही? जसं आपण म्हणतो की वराह अवताराने समुद्रातून पृथ्वी काढली. आता एखाद्याने तुम्हाला प्रश्न विचारला की समुद्र तर पृथ्वीवर आहे, मग पृथ्वी समुद्रात कशी बुडाली? आता काय देणार या प्रश्नाचं उत्तर? बरोबर की नाही? काय म्हणतो आपण की त्या हिरण्यकश्याने, जो असुर होता, त्याने पृथ्वी समुद्रामध्ये नेऊन बुडवली. आणि आता पाहिलं तर आपण पाहतो की पृथ्वीवर समुद्र विस्तारलेला आहे. मग आता कशी त्या पृथ्वी त्या समुद्रामध्ये बुडणार? तर याचाही अर्थ वेगळा आहे. कारण या ब्रह्मांडामध्ये असे काही जलाचे साठे आहेत की त्याच्यामध्ये अशा 100 पृथ्व्याही पण बुडल्या जातील. अशा त्या जलसाठ्यामध्ये पृथ्वी बुडवली होती त्या असुराने, आणि त्या समुद्रातून मग त्या वराह अवताराने ती पृथ्वीवर काढली होती. तर शंकेचं समाधान झालं तुमच्या, किंवा असेल तर विचारू शकता. मग आता तेच तर सांगितलं मी, नमस्कारी आहे सर्व. अनावच की नाही, मी तेच सांगितलं ना, देवाच्या ठिकाणी शक्ती होती. मी काय म्हटलं की बाबा शक्तीचं देणं घेणं नाही आपल्याला, देवाच्या स्पर्शाने ते पवित्र झालेले पाषाण आहेत, आपल्याला त्या देवाच्या स्वरूपाचं देणं घेणं आहे. आता मी तुम्हाला म्हटलं तुमच्याकडे 5 एकर शेत आहे तर मी तुम्हाला मानेल, तुमच्याकडे काहीच नाही तर तुम्ही माझ्या जवळ उभं राहू नका म्हटलं तर चालते का? तुमच्याकडे करोडोची जायदाद आहे तर मी तुम्हाला बोलणार, नसेल तर नाही बोलणार. असा आपण अर्थ देवाच्या ठिकाणी लावत आहे ना. देवा तुझ्याकडे शक्ती आहे का? तर तुझे स्थान नमस्कार करतो. तुझ्याकडे शक्ती नाही, आम्हाला घेणे देणं नाही तुझं, असं म्हटलं तर देवाच्या ठिकाणी चालेल का? मग असे आपण लोक काही बोलत आहोत, तर असं बोललं नाही पाहिजे. देवाचं स्वरूप महत्वाचं आहे आपल्याला. देवाच्या स्वरूपाच्या संबंधाने जे पवित्रता त्या पाषाणामध्ये येणार आहे, शिळा तळांमध्ये येणार आहे, ती पवित्रता आपल्यासाठी वंदनीय आहे. परमेश्वराचं स्वरूप कसं आहे? निर्गुण आहे. परमेश्वराजवळ शक्ती नसली म्हणजे काय, परमेश्वराजवळ काय राजस तामस सात्विक हे गुण येणार का? जे दोष आहेत इतर समाजामध्ये, ते दोष देवाच्या ठिकाणी जाणार का अवतार घेतल्यानंतर शक्ती नाही म्हणजे? तसं नाही. स्वरूप जे निर्गुण आहे देवाचं, निर्गुण सत्व आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी, त्या निर्गुण सत्वाच्या संबंधाने ते शिळा तळा पाषाण पण ते सात्विक झालेले आहेत, पवित्र झाले आहेत आपल्यासाठी. त्यामुळे ते आपल्यासाठी वंदनीय आहेत. मग कोणी काही म्हणो अथवा काही करो, आपले ते स्थान नमस्कारी आहेत, तिथले विशेष वंदनीय आहेत आपल्यासाठी. गुणाकार देव आणि वामन देवाने पाहिलं माझ्याकडे गोतमार नावाचं जाळं आहे आणि तेच जाळ्यामध्ये मी माशा पकडायचो. तर त्यांनी काय केलं, ते माझे कानी खडा लाविला. कानाला त्यांनी खडा लावला. कानाला खडा लावला की वेदना फार होत असतात. खडा घ्यायचा, असा धरायचा इथं कानाच्या खाली किंवा वरून आणि दाबायचा जोरात, किती त्रास होतो. तर तसं या वामदेवाने आणि गुणाकार देवाने खडा लावला माझ्या कानाला की पुन्हा असं हिंसा करायची नाही, मासेमारी करायची नाही. दुःखवलासी की, त्यांनी विचारलं मला खडा लावल्यानंतर दुःख झालं का? ना हो, मी हो असं म्हटलं. तैसे ते दुःखवता ती, असे ते दुःखदायक होते लोक. कोण? वामदेव आणि गुणाकार देव. तैसे ते दुःखवता ती, असं या ठिकाणी 2 अर्थ लागतात. आता हा जो व्यक्ती आहे, हा राह्या जो आहे, हा म्हणतो की तैसा ती दुखवता ती की, म्हणजे राह्या म्हणत आहे देवाला की असे ते त्रासदायक महात्मे होते. किंवा मग दुसरा अर्थ असा आहे, तैसे ती दुखवता ती, म्हणजे त्या वामदेवाने आणि गुणाकार देवाने असं म्हटलं की ज्याप्रमाणे तुला दुःख झालं कानाला खडा लावल्यानंतर, तसं ते मासळ्या तू ज्यावेळेस पकडतो, बाहेर काढतो,
त्यांना पण दुःख होते. दुःख तर जाऊ दे, मरून जातात ते मासळ्या तर पाण्याच्या बाहेर काढल्यावर. आणि असं त्या मासळ्यानं दुःख होते, मरतात ते. म्हणून तेही मज करवी सांडविले. मग त्यांनी माझ्याकडून ते जे गोतमार नावाचं जाळं होतं माझ्याकडं, ते सांडविले म्हणजे टाकून द्यायला लावलेलं आहे. ही वरळी वायनायका भेटी नामकरण. हिवरळी येथे म्हणजे जालना येथे नायका भेटी नामकरण. आता नवरात्र चालू आहे, या दिवसामध्ये देव तिथंच होते हिवरळीला. आणि हिवरळीला असताना मग हे नवरात्रची महानवमीची वगैरे जे लीळा आहे ते तिथंच घडलेली आहे. वायनायक उमाईसासी भेटावे आले, एकू पाव धुतला एकू धुवावा असे. वायनायक उमाईसांना भेटण्यासाठी आले, पाय धुवायला उभे राहिले होते, पाय धुत होते. एक पाय धुतला आणि एक पाय धुवायचाच बाकी होता. तेवढ्यात उमाईसा म्हणतात, रुपयेचे गुरु श्री चांगदेव राऊळ गोसावी आले. असती रुपयेचे गुरुजी श्री चांगदेव राऊळ हे आलेले आहेत. आणि वायनायके म्हणितले, रुपयेचे गुरु श्री चांगदेव राऊळ गोसावी आले असती. वायनायक म्हणतात, अरे असं का, देवा रुपयेचे गुरु आलेले आहेत. त्यांना लगेच ते नाव ऐकलं की स्थिती झाली. तैसीची तया स्थिती झाली. पाव आसुडला, दुसरा पाय धुत होते ते पाय आसुडला, वापस घेतला. तैसेची निघाले, तसंच निघून गेले. हाटवटीयेसी गेले, बाजारपेठेत गेले. पाने पोफळे घेतली, पान घेतले, पोफळ घेतले. गोसावी आसी दर्शना येत असती, देवाच्या दर्शनाला यायला लागले. धोत्री अवघे घेतले असे. बघा पूर्वीच्या काळाचे प्रावरण कसे होते, किती फायद्याचे. सोबत पिशवी असेल किंवा नसेल काही देणं घेणं नाही. धोतर नेसलेला आहे ना, कपडा मोठा आहे, पानं पोफळ घेतले, लगेच धोत्राचा एका सोग्यामध्ये असं घेतले आणि निघाले. काही कॅरी बॅग मागण्याचा ताण नाही, काही कशाचाच ताण नाही. आता जे पॅन्ट शर्ट वाल्याचं किती अवघड झालं. आता जमते का तसं काही घेतो म्हटलं तर नाही जमत, बरोबर की नाही. तर धोत्रामध्ये पानं पोफळ टाकले आणि निघाले देवाच्या दर्शनाला. धोत्रे वरुते गेले असे लोक पुसे, हे काही वायनायको ना रुपयेचे गुरु श्री चांगदेव राऊळ गोसावी आले असती, तयासी भेटो जात असो. लोक म्हणायला लागले, वायनायक हे असं कसं काय, तुम्ही गडबडीत फार जोरात निघालेले आहात, कुठे निघालात. मग वायनायक म्हणतात, हे काय म्हणे रुपयेचे गुरु आलेले आहेत आणि त्यांच्या मी भेटीला जात आहे. संभ्रमे धोत्र वरुते करीती, संभ्रमामध्ये ते धोत्र वर करायला लागले जास्त. तैसीजी गोसामियाच्या दर्शना आले, देवाच्या दर्शनाला आले. गोसामियासी पूर्वीलीकडे पट्टी शाळेशी आसन असे. स्वामींना पट्टी शाळेमध्ये आसन होतं पूर्व बाजूला. ते संभ्रमेची आडची गोसावी यासी उजूची येत होते. जो रस्ता आहे देवाकडे जाण्याचा, त्या रस्त्याने जावं तर ते आडवाटेने यायला लागलेले आहेत, सरळच. सर्वज्ञ म्हणितले नायक वायसे या पा. मग देव म्हणतात, असं इकडनं नका येऊ, आडवाटेने व्यवस्थित रस्त्याने असं इकडनं. मग पायऱ्यावरून आले, मग पायऱ्यावरून पायऱ्या चढत चढत ते देवाकडे आले. पाने पोफळे गोसामियासी दर्शनासी केली, दंडवत घातले श्रीचरणा लागले. पान आणि पोफळ देवा पुढे ठेवले दर्शनाला आणि मग पाया पडले देवाच्या, दंडवत घातले. मग देवापाशी बसले. पालखती बैसले, पालखन मांडी घालून बसले. मग म्हणू लागले, जी जी रूपे गोसावियाचे गुण सांगे ते तोकडे. जी रूपे मला गोसावियांचे गुण सांगायची ते तोकडे. गोसावियाचा ठाई दिसत असती ते बहुत. जी देवाच्या ठिकाणी जे दिसतात गुण ते बहुत आहेत. सांगेती ते सांगू नेनती जी. जे कोणी देवाचं वर्णन करत असतील त्यांना ते सांगता येत नाहीत गुण, एवढे गुणवान तुम्ही आहात. मग गोसावी ते पुसले, नायक तुम्हा नाव काय. मग स्वामींनी विचारलं त्यांना, तुमचं नाव काय. तीही म्हणितले, जी जी माते वामनू वामनू ऐसे म्हणती. मग वायनायक स्वतःचं नाव सांगतात, म्हणतात मला सर्व लोक वामनू वामनू असे म्हणतात. वाया वाया ऐसे म्हणती, कोणी वाया वाया असं म्हणतात.
सर्वज्ञ म्हटले ऐसे तरी तुम्हा नाव वामनाचार्य म्हणा. असं आहे तर मग तुमचं नाव आजपासून वामनाचार्य आहे, असं स्वामी त्यांचं नामकरण करतात तिथे. जी जी रूपे अखंड गोसावी याची वाट पाहे. रूपे म्हणजे महादायसा अखंड तुमची वाट बघते. गोसावी कवनी ठाई राज्य करीत असती ऐसे जाणे ना. देव कोण्या गावाला आहेत हे ऐसे जाणे ना, म्हणजे त्यांना माहिती नाही. तरी तिथे बोलावू धाडू, तर मग मी तिला बोलवण्यासाठी पाठवू का. सर्वज्ञ म्हटले धाडा मग ती मोल करी धाडिले अंक. देव म्हणतात काही हरकत नाही, त्यांना निरोप द्या, आम्ही जालना इथे आहोत हिवरळीला. आणि मग वाईनायकांनी एका व्यक्तीला सांगितलं की जाऊन रुपेला जाऊन निरोप द्या. आणि मग ते रुपेला निरोप देण्यासाठी एक मोलकारी केला, एक माणूस केला आणि त्याच्या हाती ते निरोप पाठवला. श्रीचरणायसे भावी जती ध्याई जती, जे एकांकी डावेनी श्रीचरणे शिळा तळावरी उदक घालिती. श्रीचरण कसे आपण आठवण केले पाहिजे, कशी भावना केली पाहिजे, तर त्यासाठी लीळा सांगतात की एकांक काळामध्ये देव जसं शिळा तळावर श्रीचरणाने पाणी टाकायचे आणि आरोगणा करायचे, त्याप्रमाणे पंचकुळाचार्या ग्रहो निवृत्ती, पंचकुळाचार्याची ग्रह निवृत्ती केली, त्या लीळेमध्ये आलेला आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एकांक काळामध्ये राहेरला असताना भिक्षेला गावामध्ये जायचे. तर एक व्यापारी होता, त्याचा मुलगा बिमार होता, बाहेर बाधाने त्याला झपाटलेलं होतं. बरेच काही लोक, वैद्य लोक, तांत्रिक मांत्रिक येऊन गेले, पण तो काय नीट झाला नाही. त्याच्या अंगातला जो ग्रह होता तो ग्रह काय बाहेर निघाला नाही. सर्वजण परेशान झाले. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील एकही मांत्रिक उरला नाही की जो येऊन तिथे त्याने प्रयत्न केला नाही. तर असा तो व्यापारी पण परेशान होता की लेकरू एवढं बिमार आहे, असे बाधे त्याला झालेले आहेत. आणि मग एके दिवशी स्वामी तिथे पोहोचतात, भिक्षा असा शब्द टाकतात आणि भिक्षा म्हटल्यानंतर तो पोरगा लगेच बोलायला लागतो की मला यांच्या पाठीमागे जायचं, मला सोडा मला सोडा. सर्व लोक आश्चर्यचकित झाले, म्हणे इतके दिवस झालं बोलायला तयार नव्हता, तोंडातून एक शब्द निघत नव्हता यायचा, त्याला चांगलं साखळदंडाने बांधून ठेवलं होतं. हा एवढा विचित्र होता, काही काही मांत्रिक लोकांना याने मारून टाकलं होतं. हा मुलगा, याच्या अंगातला जो ग्रह होता, पंचकुळाचा आचार्य होता तो व्यक्ती, याला लागलेला. तर एक मांत्रिक आला होता, त्याने सांगितले याला एका खोलीमध्ये सोडा आणि मला पण मध्ये जाऊ द्या आणि दरवाजा लावून घ्या, मी याचं सर्व भूत वगैरे सर्व काढून टाकतो. तर हा मध्ये गेला मांत्रिक, तिथे मंत्रतंत्र बोलायला लागला. एवढा मध्ये धिंगाणा चालू झाला, बाहेर लोकांना ऐकू यायला लागलं, माऱ्या चालू झाल्यामध्ये. सर्व शांत झाल्यानंतर लोक मध्ये जाऊन पाहतात तर काय, हा व्यापाराचा मुलगा तर तिथंच, परंतु तो मांत्रिक मरून गेलेला. मग तेव्हापासून त्याला साखळदंडानेच बांधून ठेवलं होतं की कधी हा कोणाचा जीव घेईल काही सांगता येत नाही. तर हा मुलगा बोलायला लागला की मला देवाच्या मागे जायचं. मग लोक म्हणतात बाबा इतके दिवसापासून बोलतच नव्हता हा, काही हरकत नाही, सोडून द्यायला. सोडलं. देव भिक्षा घेऊन निघालेले होते आणि देवाच्या पाठीमागे पाठीमागे तो गेला गेला गेला. आणि आता जी भोजनता स्थान आहे राहेरचं, तिथं देव गेले आणि श्रीचरणाने पाणी त्या शिळेवर टाकलं, साफ केली शिळा आणि तिथे अन्न ठेवलं. आरोग्य चालू होणारच होती, तेवढ्यामध्ये तो पोरगा तिथे पोहोचला जो ग्रहाने बाधित होता. आणि तो विनंती करतो देवाला की मला प्रसाद द्यावा वगैरे. देव म्हणतात की तू आहेस कोण, कारण याच्या मागे बरेच लोक आलेले होते. तर तो म्हणतो की देवा तुम्ही तर सर्वज्ञ आहात, तुम्हाला सर्व माहिती आहे, सांगण्याची काय गरज. देव म्हणतात आम्हाला सर्व माहिती आहे, लोकांना काय माहिती, त्यांनाही माहिती झालं पाहिजे. मग तो व्यक्ती सांगतो, म्हणजे ते ग्रह सांगायला लागतो की मी असा असा आहे, पंचकुळाचा आचार्य होतो, माझा एक शिष्य कोणतरी पळवला, मग मी त्याला विष देऊन मारलं पुढच्या व्यक्तीला. मग प्रश्न असा निर्माण होतो की नेमकं या
बिझनेसमॅनच्याच पोराला का धरलं याने, हा जो व्यापारी होता. तर त्यामागचं कारण असं सांगतात की हा जो व्यापारी होता याच्याकडे विषही मिळायचं. तर ज्यावेळेस विष प्रयोग करण्यात आला पुढच्या त्या आचार्यांना मारण्यासाठी, याच्या दुकानातलं विष नेलं होतं, म्हणून त्या ग्रहाने बरोबर याला जाऊन धरलं. तर असो, पण आपल्याला स्मरण काय करायचं की श्रीचरणाने स्वामींनी जसं त्या गोदावरीचं, त्या गंगेचं जल त्या शिळेवर टाकलं, स्वच्छ केली शिळा आणि तिथे आरोगणा केली, आणि हा सर्व वृत्तांत सांगितल्यानंतर लोकांना कळालं हा कोण आहे काही नाही, आणि देवाच्या प्रसादाचं ग्रहण केलं. त्याने नंतर देवाने काही प्रसाद ठेवला होता, आणि प्रसाद ग्रहण केल्यानंतर ग्रह योनीतून त्याची मुक्तता झाली त्या ग्रहाची, आणि मुलगा हा सुखरूप घरी गेला. गेला म्हणजे काय पायाने नाही गेला, तर लोकांनी उचलून नेला. कारण भूत गेल्यानंतर शरीरातील ग्रह गेल्यानंतर त्याच्या हातापायामध्ये त्राण उरला नाही, म्हणून लोकांनी मग त्याला उचलून घरी नेलेलं आहे. तर असे ते श्रीचरण भावी जती ध्यायी जती म्हणतात. भंडारे कारा भेटी, भांडारेकाराची भेट झाली भंडारा येथे, आणि देव भिक्षेला गेले होते. तिथे भिक्षेला गेले असताना भिक्षा शब्द टाकला. पट्टी शाळेवर निळभट्ट भांडारकार बसलेले होते, पोथी वाचणं चालू होती, आणि त्यांच्या मनामध्ये जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर मागच्या पानावर होतं. देव सहज म्हणतात की भट्टो मागील फांकी पहा, मागील पानावर पाहिलं तर प्रश्नाचं उत्तर मिळते. आणि मग निळभट्ट भांडारकरांना प्रतीती येते की हेच माझे सुहृद आहेत, हेच माझं दातृत्व आहे, आणि हेच माझं हितक्ष आहेत. असं सुहृदत्व, ज्ञातृत्व आणि हितक्षत्व असे तीन त्यांच्या ठिकाणी भावना निर्माण झाल्या, अशी बुद्धी त्यांच्या ठिकाणी आली, अशी प्रतीती आली त्यांना, आणि लगेच ते देवाच्या मागे गेले की हेच माझे सुहृद आहेत, हेच मला ज्ञान देऊ शकतील, आणि हेच माझे कसे आहेत, हितक्ष आहेत. हितक्ष म्हणजे काय? हित म्हणजे हित, आणि अक्ष म्हणजे काय? डोळा, नजर आपली. म्हणजे ज्या व्यक्तीची माझ्या हितावरच नजर आहे त्याला म्हणायचं हितक्ष. जसं मुलांचे हितक्ष कोण असतात? फक्त आई वडील किंवा आजी आजोबा, बरोबर की नाही? दुसरं कोणी हितक्ष आहे का? नाही. परंतु आजकालच्या मुलांना समजते का ते? नाही समजत. त्यांना हितक्ष दुसरेच वाटतात. मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांना तेच हितक्ष वाटतात. घरचे म्हणजे शत्रू वाटतात. अशी परिस्थिती आहे सध्याची. तर निळभट्ट भांडारेकरांना प्रतीती आली की हितक्ष माझे हेच आहेत, आणि लगेच त्यांनी ते सोडून दिलं, घर दार सर्व, देवाच्या मागे गेले. तिथेच जवळ एक तळ आहे, देवकी तळ म्हणतात त्याला. त्या तळ्याच्या बाजूला गेले, श्रीचरणाने पाणी असं त्या शिळेवर टाकलं, स्वच्छ केली शिळा, आणि तिथे अन्न घातलं. तर असे ते श्रीचरण आपण स्मरणात ठेवले पाहिजे. झाला का 1 तास? हा. बरोबर. ते कसं आहे बघा, बाईसा की नाही एक कळिकेच्या प्रेमिया होत्या. जे चौकळीकेचे प्रेमी असतात की नाही त्यांना असं उडी मारण्याची किंवा सुरी पाटी विष वागळ हे असे काही प्रयत्न करण्याची गरज नाही जीव जाण्यासाठी. जसे महादेवा भक्त ब्राह्मणाला विचारतात की हे सत्य, ब्राह्मण म्हणतो सत्य. कारण त्या ब्राह्मणाने काय सांगितलं होतं महादेवा भक्ताला की त्यांना सर्पदंश झाला आणि ते गेले. मग ते महादेवा भक्ताला पटत नाही. मग महादेवा भक्त म्हणतात सत्य, ब्राह्मण म्हणतो ना सत्य. 3दा विचारतात सत्य ना सत्य, सत्य ना सत्य. धाडकन शरीर खाली पडलं, आत्मा निघून गेला. जे चौकळीचे प्रेमी असतात त्यांना असं काही सुरी पाटी विष वाघवळ नदीत उडी मारणं हे काही उपाय करावे लागत नाहीत जीव जाण्यासाठी. बाईसा परंतु एक कळिकेच्या प्रेमिया होत्या म्हणून त्यांना ते प्रयत्न करावा लागला, नदीमध्ये उडी मारावी लागली मरण्यासाठी. त्या जर चौकळीकेच्या असत्या तर त्यांना काही गरज नव्हती. आणि त्यांनी देवासाठी तिथं जीव दिलेला आहे, देवाच्या सन्निधानामध्ये होत्या, देवाचं
आता असनिधान होईल मला. आणि देवाने काय सांगितलेलं आहे, भक्त हा असनिधानी उरत नाही. भक्त आणि शेजा गावी, भक्त असनिधानी नुरे, म्हणजे उरत नाही मागे. मग त्या देवाच्या सूत्राप्रमाणेच मग त्यांनी काय केलं, लगेच देव नाही म्हणून असं समजलं की उडी मारली. कारण सैनिकांनी काय सांगितलं बाईसांना, की देवांना आम्ही ओखट केलं, आता देव काय नाहीत. ते दुःख झालं, बाईसांना दुःख झालं. आणि बाईसा उडी मारली नसती बाईसांनी, पण ते देवाचं साहित्य त्यांच्या नावेमध्ये दिसलंय. त्यांना देवाचं जे साहित्य होतं, ताम तवली जाडी वगैरे, ते दिसलं. आणि त्यामुळे त्यांनी मग उडी मारली नदीमध्ये. आणि मग त्यांनी तिथं ते आपलं देह संपवलं. आणि मग त्यांना पुढं देव झाला, ईश्वर प्राप्तीच झाली त्यांना. ते काही हिंसेच्या मरणानं गेले, मग नरकात गेले असं काही नाही. कारण ते भक्त होते म्हणून ते ईश्वर प्राप्तीलाच जाणार. दंडवत हो. तसं आपल्याला करता येत नाही बरं का. हो, आता करता येत नाही तसं, नाही तर आपल्याला नरकातच जावं लागेल आता.